rise up to height x in a capillary tube emerge vertically in water. When the whole arrangement is taken to depth d in a mine, the water level rise height y. If r is the radius of the earth, then ratio of y divided by x is. तर हा क्वेश्चन 2024ला आणि 2020ला आलेला होता. त्याचा ए ऑप्शन आहे 2r डिवायडेड बाय r मायनस डी. बी ऑप्शन आहे आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर मायनस डी. सी ऑप्शन आहे आर डिवायडेड बाय आर मायनस डी. आणि डी ऑप्शन आहे आर डिवायडेड बाय आर प्लस डी. आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण या ठिकाणी त्याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले बघा आपल्याला काय दिलेलं आहे, वॉटर राईज होणार आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये, पण ते फक्त आपण लिक्विडमध्ये इमर्ज केलेलं आहे. ही पूर्ण अरेंजमेंट आपल्याला डी एवढ्या डेप्थला माइनमध्ये घेऊन जायचं आहे. तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तर या केसमध्ये दोन्ही केसमध्ये ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होणार आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू, फॉर्म्युला या ठिकाणी आपण राईट करणार आहे. कोणाचा फॉर्म्युला, तर राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब. ओके, फॉर्म्युला rise of liquid in a capillary tube. कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज किती होणार आहे, त्याचा फॉर्म्युला एच इज इक्वल टू 2t cos थिटा डिवायडेड बाय आर रो जी. आर म्हणजे रेडियस, रो म्हणजे डेन्सिटी आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर वॉटर राईज होणार आहे आणि वॉटरसाठी जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो किती असतो, तर 0 असतो, बरं का नाही. मग आपण या ठिकाणी पुट करू फॉर वॉटर थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. मग आपल्याला एच भेटेल आणि एच काय भेटेल, तर 2t cos 0 डिग्री डिवायडेड बाय आर रो जी. कॉस 0 डिग्री किती असणार आहे, 1. मग आपला जो राईज ऑफ लिक्विड आहे, तर त्या राईज ऑफ लिक्विडचा जो फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, तर तो एच इज इक्वल टू 2t cos थिटा 0 व cos 0 किती झाला, 1 झाला, राहिला काय आर रो जी. हा झाला तुमचा राईज ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2t तो कॉन्स्टंट राहील, आर आणि रो हा देखील कॉन्स्टंट आहे, फक्त जी का होणार या ठिकाणी चेंज होणार, कारण की आपण एकदा अर्थच्या सरफेसवरती आणि दुसरं माइनमध्ये घेऊन जातो, बरं का नाही. मग आपण ते फॉर्म्युला या ठिकाणी काय करू, राईट करून घेऊ. मग सर्वात पहिले आपण या ठिकाणी राईट करू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कुठे घ्यायचं, ॲट डेप्थ d below the earth surface. तर बघा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डेप्थला जर घेतला तर तो आपण जी सफिक्स डी ने रिप्रेझेंट करणार आणि याचा फॉर्म्युला जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. किंवा याला जर आणखीन सॉल्व केलं तर जी सफिक्स डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट आर मायनस डी डिवायडेड बाय काय असणार, तर आर. हा बेसिक फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर आता बघा या केसमध्ये जर तुम्ही बघाल तर वॉटर जेव्हा अर्थच्या सरफेसवरती होता तेव्हा हाईट किती होती, एक्स होती, आणि ते जर डेप्थला जर गेला त्याची हाईट किती होती, वाय. तर आपल्याला वाय डिवायडेड बाय काय करायचं, एक्स फाईन करायचा आहे. ओके, मग आपण या ठिकाणी देअरफॉर वी कॅन राईट दॅट वाय डिवायडेड बाय एक्स. आणि वाय जर घेतला तर वायसाठी वाय म्हणजे आपली हाईट आहे. बघा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. ठीक आहे, मग काय फॉर्म्युला याचा 2t डिवायडेड बाय आर तसाच, रो पण तसाच, आणि जी जो आहे तो काय येणार, तर जी सफिक्स डी. आता याचं काय करावं लागेल, एक्ससाठी याचा रेसिप्रोकल, आर तसाच, रो पण तसा, फक्त जी घ्यावं लागेल आणि डिवायड करायला 2t. आता त्याच्या बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार आहे, की जसं की इथला 2t आणि इथला 2t काय झाला कॅन्सल, आर रो आणि आर रो तो पण काय झाला कॅन्सल झाला. मग आपलं रिमेनिंग जी टर्म आहे ते काय असणार, वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू जी डिवायडेड बाय जी सफिक्स डी. ओके, मग आता या व्हॅल्यू आपण याचं पुट करून टाकू, मग आपल्याला आपला आन्सर भेटून जाईल. मग आपल्याला काय फाईन करायचं आहे,
तर आपल्याला वाय डिवायडेड बाय काय करायचा एक्स. जी मी तसाच राईट करणार आहे आणि जी डी किती आहे तर बघा हा फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी पुट करून टाकू. जी डी आहे काय तर जी इन ब्रॅकेट आर मायनस डी डिवायडेड बाय काय तर आर. ओके. आता नेक्स्ट केसमधले इथला जी आणि इथला जी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग आपल्याला काय भेटतं तर वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू आर. बघा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाईल न्यूमरेटरला जाईल. मग आर डिवायडेड बाय काय भेटतं तर आर मायनस डी आणि याच आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. मग वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर मायनस डी हे आपलं फायनल आन्सर असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार तर ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय द रेशो ऑफ वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर मायनस डी.